आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार किसन कथोरे विरुद्ध माजी मंत्री कपिल पाटील यांच्या पॅनलमध्ये जोरदार लढत। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत या अगोदर कधीही एवढी चुरस पाहायला मिळाली नाही। एवढी चुरस 2026च्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे। सध्या निवडणुकीमध्ये मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा सहकार पॅनल विरुद्ध कपिल पाटील यांचा परिवर्तन पॅनल समोरासमोर लढत असून यामध्ये विजय कोण होणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या अगोदरच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 जागा या बिनविरोध आल्या असून त्यापैकी 8 जागा या किसन कथोरे यांच्या परिवर्तन पॅनलच्या निवडून आल्या आहेत, तर कपिल पाटील यांच्या पॅनलच्या 2 जागा निवडून आल्या आहेत। राहिलेल्या जागांवर मतदान होणार असून त्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे। सहकार पॅनलमध्ये विद्यमान खासदार बाळूमामा म्हात्रे, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, वसईचे माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज सामील आहेत। सद्यस्थिती पाहता सहकार पॅनलचे पारडे जड असून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष सहकार पॅनलचाच होईल, अशी खात्री सहकार पॅनलचे प्रमुख आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। पाटीलने तुम्हाला सांगितलं, माझ्या मनात कधीच असा विचार नाही। आणि आता काय होतं माहितीये का, तू जातो तिथेशी बोलत असतो, कुणब्यांच्याकडे गेला का कुणब्यांची बाजू घेतो, आणि कुणब्यांच्या बाबतीमध्ये बाहेर गेला का सांगतो ही काय म्हणतात ती शब्द कुठला, जिहाद, ही जिहाद जात आहे म्हणतो, कुणबी जिहाद आहे हे स्वतः। मी त्या टायमाला माझं भांडण झालं मामा, मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललं त्यानं, मी त्यांना स्पष्ट सांगितलं, साहेब मी अवलाद कुणब्याची आहे, मला जात पात आवडत नाही, पण असले शब्द सहन करणार नाही कुठल्याच जातीच्या बाबतीत। आणि म्हणून सांगतो तुम्हाला, कारण आपण खूप चांगल्या विचारतो। आता सध्या तो दुसरा प्रेस शिवाय दुसरा त्याच्यात मतं नाही राहिली, पत्रकारांच्याकडे जातोय, काहीतरी देत असेल आणि बातम्या छापत असेल, त्यात फक्त एकच टार्गेट आहे किसन कथोरे। त्यामुळे तुम्ही आपलं मतदाराने तुमचं काम करा, मी मस्त अंगावर घेतोय, काळजी करू नका। आणि मला सवय ती, संघर्ष हा माझ्या जीवनाचा पाया आहे, आणि संघर्षाशिवाय मला निवडणुकीला मजा पण कधी वाटली नाही। आज नाही, तुम्हाला सध्या एवढ्या वर्षापासून सगळे एक होता, पण मी पायाला बांधून भंगिरीसारखा फिरून घेऊन जातो, काही काळजी करू नका। नक्कीच आपण चांगल्या विचारातून ही निवडणूक जिंकू, त्याच्यामध्ये विचार करण्याची गरज नाही। भिवंडीकरांना माझी पुनश्च विनंती आहे, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र जेवढे मतदार आहेत त्यांच्याशी एकदा आपण संपर्क साधा, तुमचं मिळेलच पण तुमच्या बरोबर इतरांचंही मिळावा, अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि चांगल्या विचारातून आपण काम करा हीच विनंती करून थांबतो। जय हिंद।